विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. काषाय वस्त्रं कदण्डधारिणं कमण्डलो पद्मकर्णी शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपदे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरिपाठ निरूपण. आजचा अभंग क्रमांक आहे 13. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या प्रमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानोबराय या अभंगात म्हणतात, अखिल गुणनिधना करुणा वत्सल करुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कवेल सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ. समाधी हरीचे समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्ञानोबराय या अभंगात म्हणतात की समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. आता समाधी म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो ना समाधी लागल्या. ही जी अवस्था बघायला गेलं तर अवस्था तशा आपल्या बघायला गेलं तर 4 आहेत ना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या. मग आता 4 अवस्था आहेत. तर आता समाधी अवस्था म्हणजे कुठली आहे तर समाधी अवस्था बघायला गेलं तर तिसरी एक अवस्था आहे. आणि त्यानंतर जी अवस्था आहे ना तर ही अवस्था 5वी जी अवस्था आहे ते जे चत्वार आपण म्हणतो 32 तत्व जे म्हणतो आपण, त्या 32 तत्वामध्ये ह्या चौथ्यामध्ये ह्या चत्वारामध्ये ती बसत नाही, पण ती अवस्था आहे. आणि त्या अवस्थेचं नाव आहे उन्मनी अवस्था आहे. म्हणजे जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या. आणि जी 5वी जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे. उन्मनी म्हणजे काय की आता आपण एकाग्र चित्तानं आपण श्रवण करायला लागले आणि समजा आपण काहीतरी आपल्याला कोणीतरी बोलवलं तरी आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, किंवा लक्ष देत नाही म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याला ते लक्षातच येत नाही. म्हणजे आपण इतकं तल्लीन होऊन श्रवण करत असतो किंवा एखादं काम करत असताना इतकं तल्लीन होऊन करतो की तिथं बरेच जण येऊन गेलेले असतात पण ते आपल्याला लक्षात येत नाहीत. म्हणजे ह्या अवस्थेला काय म्हणायचं, उन्मनी अवस्था. म्हणजे तल्लीन होऊन श्रवण करणे, तल्लीनता लागणे, समाधी लागणे, ही जी अवस्था आहे ना समाधीची अवस्था आहे ना ती उन्मनी अवस्था आहे. उन्मनी म्हणजे काय, मराठीत भाषेत सांगायचं झालं तर शब्दशः अर्थ त्याचा कसा आहे, उन्मनी. उ म्हणजे काय, विषय. आपण म्हणतो ना उपासना है ना, म्हणजे उपासना म्हणजे काय, जे आपण नामस्मरण करतो, जे काय आपण भजन करतो, जे काय आपण ग्रंथ वाचतो त्याचं नाव उपासना. म्हणजे सकाळची उपासना, संध्याकाळची उपासना आपण म्हणतो. देवाच्या उपासनेत राहणे याला म्हणायचं उपासना. जे काय ग्रंथ वाचन करणे, नामस्मरण करणे जे आहे उपासना. तसं उन्मनी तिथं विषय, म्हणजे काय, विषय अजिबात राहत नाहीत त्याला म्हणायचं उन्मनी. जसं आपण मागं पण बघितलं होतं ना, म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपण मोबाईलवर बोलत असेल, एखाद्याबरोबर बोलत असेल तर आपल्याला बरेचसेच मिस कॉल येतात, पण आपण त्यांच्याबरोबर बोलू शकत नाही कारण का आपण एकाबरोबर बोलत आहे सध्या. आता तसं आपण आता भगवंताशी कनेक्ट आहोत आपण. परत आपल्याला बरेचसेच विषय येतात, माझं हे काम करायचं, माझं ते काम करायचं, असं येऊन जातात, थडकून जातात, पण आपण त्याच्याशी कनेक्ट होत नाही कारण का आता आपण पांडुरंगाशी कनेक्ट आहोत, भगवंताशी कनेक्ट आहोत. म्हणजे भगवंताचं आपण श्रवण करावले ना, म्हणजे त्याच्याशी आपण एकरूप झालो ना, त्याला म्हणायचं काय, उन्मनी अवस्था. आणि तीच जी अवस्था आहे ना ती समाधी हरीची समसुखे विना न साधेल जाणं द्वैत बुद्धी. मग आता ही द्वैत बुद्धी आहे ना, द्वैत बुद्धी न साधेल, जर द्वैत बुद्धी गेली तर हे समाधी हरीचे समसुखेवन. समसुखेवन म्हणजे काय, सम म्हणजे काय, शाश्वत.
सम म्हणजे काय, जे निरंतर टिकणारं असं जे शाश्वत परब्रह्माचं सुख आहे ना, ते समसुखे विना आहे. म्हणजे शाश्वत सुख, ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजे काय, ब्रह्मानंदाची प्राप्ती होणं आणि काय, विषयांची निवृत्ती, त्याला काय म्हणायचं, मोक्ष प्राप्ती. मोक्ष म्हणजे काय, की विषयांची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. म्हणजे त्यावेळेला आपण त्या समाधीत विलीन होतो ना, म्हणजे ह्याला म्हणायचं समाधी हरीची समसुखे, म्हणजे त्यात विलीन होणे. सम म्हणजे ते परमानंदाची प्राप्ती होणं म्हणजे समसुखे विना. सम म्हणजे शाश्वत सुख, म्हणजे मीठ म्हणत नाही. काल पण महाराज म्हटलं ना, मीठ म्हणत नाही ना, मी 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 काय त्यात विलीन झालो, कारण ते शिल्लकच राहत नाही. तसं द्वैत बुद्धी गेली ना आपली, आता देखील आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. आता देखील आपण त्याच्याशी काय होऊ शकतो, शाश्वत परब्रह्माशी आपण कनेक्ट होऊ शकतो. फक्त आपली द्वैत बुद्धी गेली पाहिजे. न साध्याला जाणं द्वैत बुद्धी म्हणजे साध्य होता कामा नये तिथं. द्वैत बुद्धी म्हणजे काय, माझं माझं भ्रांतीचं ओझं आहे ना, म्हणजे माझी बायको, माझं, माझी मुलं, माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझं 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 ऑफिस, म्हणजे माझं 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 सराउंडिंग जे आहे ना, तेवढ्याशीच कनेक्ट राहतो. बाकीच्याशी देणं घेणं नाही. गेटच्या बाहेर काय चाललंय आपलं काय संबंध आहे, जगात काय चाललंय आपलं, जगात राहू दे, गावात काय चाललंय आपलं काय संबंध नाही. म्हणजे जे असं घोड्याला असं लावलं जातं ना, असं घोडा इकडे इकडे बघत नाही, एवढंच असं बघत असतो. तेवढं मनुष्य ना आपलं 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 आपलंच बघतो. म्हणजे हे काय द्वैत बुद्धीत अडकलाय मनुष्य, आपल्या आपल्या संसारात अडकलाय. मग संसारातून पलीकडे गेल्यानंतर काय, समाधी हरीचे समसुखे विना न साध्याला जाणं द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी गेल्याशिवाय आपल्याला ती समसुखे विना ते शाश्वत परब्रह्माचं सुख आपल्याला प्राप्त होणार नाही आणि ती समाधी प्राप्त होणार नाही. म्हणून 4 अवस्था दाखवल्या, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या. आणि तुर्याच्या अवस्थेच्या पलीकडली उन्मनी अवस्था आहे. आणि ती उन्मनी अवस्था प्राप्त होणे म्हणजे काय, समाधी हरीचे समसुखे विना. मग आता कधी प्राप्त होते, म्हणून आपण बघितलं ना, की बघायला गेलं तर 84 तत्वाचा देह आहे आपला. या देहाला जर आपल्याला काय समाधी लावून घ्यायचं असेल तर 84 तत्व माहिती आहे. 84 तत्व आपल्याला घेऊया का थोडक्यात, एक 2-4 मिनिटात भाग घेऊया. 84 तत्व कशी कशी आहेत बघा. जेवढी मला पाठ आहेत तेवढी मी घेईन बघा. 84 तत्व, 82 तत्व म्हणतात. मग 2 कुठले आहेत, कारण आणि महाकारण, असे 84 तत्व आहेत. 82 तत्व आहेत. मग आता 82 तत्व म्हणजे कुठले आहेत, 25 स्थूळाचे, 25 सूक्ष्माचे, असे 50 तत्व आहेत. आणि 32 जे आहेत ना, ते आता आपण म्हटलं ना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती अवस्था, त्या अवस्था आहेत, 4 अवस्था वगैरे वगैरे. नंतर बघू आपण. पहिला आधी काय बघूया आपण, स्थूळातले बघूया. स्थूळ म्हणजे काय, पंचभौतिक देह. आपला जो देह दिसतो ना, हा पंचभौतिक देह आहे. व्हिडिओ चालू केलात, मला काय तुमचं चेहरा दिसत नाही. 2-3 व्हिडिओ चालू केलात, पण म्हणजे कसं तुमच्याकडे बघून मला श्रवण करता येईल, सांगता येईल, निरूपण सांगता येईल. तुम्ही काय ते भिंतीलाच लावलाय का, काय दिसन झाले कुठं, काय आपण बघतोय, काय आपण आपल्या व्हिडिओ काय चालला आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की आपण काय दाखवलंय नेमकं बाबा, आणि आपलं कसा चेहरा दिसायलाय किंवा काय दिसायला आहे ते लक्षात आलं पाहिजे. असो, तर बघा 25 तत्व आहेत आपल्या देहामध्ये. कसली 25 तत्व, स्थूळाचे. आता स्थूळाचे म्हणजे कसे आहेत, की पृथ्वीचे. काय बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पृथ्वीचे भाग झाले. मग आता पृथ्वीचे पण 25 भाग पडतात. हस्ती, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. हाड, मांस, त्वचा, आपली त्वचा दिसते ते त्वचा, नाडी आहेत आपल्या आतमध्ये. म्हणजे पृथ्वीचा म्हणजे जड 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 भाग. रोम म्हणजे केस, असे पृथ्वीचा भाग झाले. आपाचे काय, शोणित, शुक्लित, लाळ, मूत्र आणि स्वेद, हे आपाचे भाग झाले. 25 झाले. काय ते 5 झाले. मग तेजाचे भाग आहेत, क्षुधा, तृषा, निद्रा, आलस्य आणि मैथुन, हे कसे तेजाचे भाग आहेत. आणि जे उपद्रव आहेत ते 2 ह्यामध्ये मोडत नाहीत ते. मग वायूचे काय आहेत, चलन, वळण, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन, असे वायूचे 5 प्रकार आहेत. किती झाले, 25 झाले काय, नाही झाले, 20 झाले. अजून आकाशाचे आहेत. आकाशाचे काय, काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व, ते सप्तदोषामध्ये पडतात. फक्त भय पर्यंत जायचं. काम, क्रोध, शोक, मोह, भय इथपर्यंत झाले. हे कसे 25 झाले. अज्ञान आणि शून्यत्व जे आहेत ते 25 म्हणजे सप्तदोषामध्ये मोडतात. सप्तदोष आहेत ना आकाशामध्ये, तसं आपल्या आतमध्ये पण सप्तदोष आहेत. काम आपल्या आतमध्ये आकाशातच येतो, क्रोध आकाशातच येतो. आपल्या आतमध्ये आकाश जिथं पोकळे ना तिथं क्रोध येतो.
भय पण तिथंच येतं, शोक पण तिथंच करत बसतो, आणि काय काम, क्रोध, शोक, मोह पण तिथंच करत बसतो. असं सगळे हे आकाशाचे 25 तत्व झाले. लक्षात आले 25 तत्व हे कशा झाले? स्थूळातले. आता सूक्ष्मातले 25 बघा. सूक्ष्म कसे आहेत? सूक्ष्म म्हणजे बारक, दिसत नसलेलं सूक्ष्म. आता सूक्ष्मातले 25 काय काय आहेत? पंच ज्ञानेंद्र आहेत. ज्ञानेंद्र कुठले आहेत? डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, हे पंच ज्ञानेंद्र. हे ज्ञान आहे ना, डोळ्याला दिसतं, चांगलं वाईट कळतं, कानाला चांगलं वाईट ऐकायला येतं, कळतं मी काय चांगलं ऐकायलंय का वाईट ऐकायलंय, हे डोळ्याला कळतं, म्हणजे ज्ञान आहे. त्वचेला गरमगार पाणी कळतं, नाकाला वास गरमगार, काय ते नाकाला श्वास चांगला येतो वाईट होतो हे कळतं आपल्याला. आणि जिभेला पण चव कळतं, कितीही जीभ एवढ्या एवढ्या शेंड्यावरती हजारो चव कळू शकतं, म्हणजे ज्ञान आहे, हे ज्ञानेंद्रिय. त्यानंतर कर्मेंद्रिय. वाचा म्हणजे बोलणं, हे कर्म चालू आहे. आता कीर्तन करणे, प्रवचन करणं कर्म चालू आहे. पाणी म्हणजे हात, पाद, पाय, शिश्न आणि गुद, खालचे 2 भाग, असे कर्मेंद्रिय झाले. आणि ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. परत काय आहेत? प्राणपंचक आहेत. सूक्ष्म देह चाललेला आहे. प्राणपंचक काय आहेत? की प्राण, व्यान, अपान, उदान आणि नाभी समान वायू आहे. म्हणजे प्राण, मुखी, नासिकी प्राणवायू. आपण मुखा नासिकात घेतो तो प्राणवायू आहे. अपान वायू जो खालून आपण सोडतो तो अपान वायू आहे. गुदी अपान. सर्वांगी व्यान, इथं आता हे हलवतो ना आपण, पाय वगैरे हात वगैरे सगळं हलवतो, इकडे हलवतो, सर्वांगी व्यान वायू आहे म्हणून. नाभीमध्ये, बेंबीमध्ये आपल्या समान वायू, हा समान वायू सगळीकडे जात असतो. आणि कंठी उदाहरण वायू, असे 5 प्रकार कशा झाले? वायूचे प्रकार झाले. काय काय झाले बघा? पंच ज्ञानेंद्रिय झाले, पंच कर्मेंद्रिय झाले, पंच प्राण झाले, आणि विषय पंचक. नाही, आता आपण काय घेऊया इथं? हे घेऊया, काय कुठले? विषय पंचक. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे विषय पंचक झाले. आणि अंतकरण पंचक आहे, पण काही ठिकाणी अंतकरण चतुष्टय मांडलेलं आहे. आता अंतकरण पंचक इथं का मांडलेलं आहे? अंतकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार येतो. आता अहंकारातला काढला तर अंतकरण चतुष्टय म्हटले जातं. काय? अंतकरण, मन, बुद्धी आणि चित्त, हे अंतकरण चतुष्टय म्हटलं जातं. ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये, इथं आता पंचक मध्ये घ्यायचं. इथं अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार झाले. लक्षात आले? हे 5चे 25 झाले. हे 25 50 तत्व झाली. लक्षात आले ना? 50 तत्व आहेत ना जागे सगळे? ठीक आहे. मग आता सांगायचा भाग काय आहे? समाधी हरीचे समसुखे विन, म्हणजे ही 50 तत्व ज्या वेळेला स्थूल देहात येतात ना, काय ते सूक्ष्म देहात येतात ना, त्यावेळेला ती समाधी लागते आपल्याला. मग आता माझा विषय कुठं आला होता? की जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या, ह्या अवस्था, 4 अवस्था दाखवल्यात, म्हणजे 54 झाले. मग त्यानंतर दाखवले काय? चत्वार देह आहेत. चत्वार देह कुठले आहेत? एक स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, 58 झाले. आणि काय आहेत? की भोग आहेत. स्थूळ भोग, प्रवृत्त भोग, आनंद भोग, आनंदवास भोग आहेत. मात्रा आहेत. कुठल्या कुठल्या मात्रा आहेत? आकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर, मात्रा आहेत. गुण आहेत. गुण 4 गुण आहेत. 3 गुण नाहीत, 4 गुण आहेत. रज, सत्व, तम आणि शुद्ध सत्वगुण. ज्यावेळेस शुद्ध सत्वगुण जातो त्यावेळेला आपण त्रिगुण म्हणतो त्यावेळेला. मग शक्ती पण दाखवल्यात. कुठल्या शक्ती आहेत? 4 शक्ती आहेत. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. इच्छाशक्ती पाहिजे म्हणतो ना, ह्या दिसत नाहीत, आतमध्येच आहेत आपल्या. आणि काय आहेत? अभिमान आहेत. अभिमान, 4 अभिमान आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा, असे अभिमान दाखवलेले आहेत 4. मग आणि परत दाखवलेले आहेत काय? व्यान दाखवलेत. स्थान दाखवले. स्थान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि इथं मूर्धिनी आहे. मूर्धिनी ते असे हे 32 झाले. असे 50 आणि 32 82 तत्व झाली. आणि 2 दाखवलेत ते कुठले आहेत? कारण आणि महाकारण. कारण म्हणजे आपल्याकडे असणारं अज्ञान, आणि महाकारण म्हणजे काय? ज्ञान. सांगायचं बघा काय लय अवघड वाटत नाही ना? नाहीतर लय आपण अद्वैतात गेलो. म्हणून बघा की सांगायचा भाग कशासाठी सांगितला? समाधी हरीचे समसुखे विन. हे समसुख कधी मिळणार आहे? ज्या वेळेला हा पंचभौतिक देह जाईल आणि त्यावेळेला सूक्ष्म देहाशी एकरूप होईल ना, त्यावेळेला ही समाधी लागणार आहे. म्हणजे आता सुद्धा लागू शकते. पंचभौतिक देह आता माझा इथून गेला, निवांत बसलो मी, आता नामस्मरण करत करत बसलो. हे नामस्मरण करत, वाचन करत करत कंठात आलो, कंठातून आतमध्ये गेलो, आतमध्ये करत 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 कुठे गेलं? परेत गेलो. परेतून परत नखशिकांत नामस्मरण करायला ना,
तर आपलं शरीरच राहत नाही, आपल्याला लक्षात राहत नाही की आपण झोपलोय काय करावलंय. म्हणजे ती अवस्था लागणे म्हणजे काय, सूक्ष्म देहात जाणे. सूक्ष्म देहात गेल्यानंतर हे सगळे जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या किंवा नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, अभिमान, विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्येगात्मा, हे सगळं जातात. भोग जातात, पुरोहित भोग, आनंद भोग, आनंदवास भोग, हे सगळे भोग वगैरे सगळे जातात. आणि कशात जातात? ज्ञानातून अज्ञानातून कशात जातात? ज्ञानात जातात. म्हणजे कारण आणि महाकारण. महाकारणात 84 तत्वातला शेवटचं दाखवलं. महाकारण म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? परब्रह्माचं ज्ञान. म्हणून समाधी हरीचे समसुखे विन जाणं. काय सांगितलं? समाधी हरीचे समसुखे विन न साध्याला जाणं द्वैत बुद्धी. हे द्वैत बुद्धी नसेल तर हे प्राप्त होणार आहे, अन्यथा प्राप्त होणार नाही. अवघड वाटत असेल तर आपण पुढे जाऊ. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून ज्ञानोबराय किती सुंदर म्हणतात बघा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणजे तुझे म्हणजे काय? दोन. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे एका त्या केशव जर आपल्याला भेटला तर बघा आपण द्वैत बुद्धीत अडकत बसत नाही. कारण का? केशव म्हणजे कोण? के आणि शेव, शब्दशार्थ कसा बघा, के शेव. के काढला की काय राहतं? शेव राहतं. शेव म्हणजे काय? शेववाहिनी लिहितात ना, शेव म्हणजे मड आहे ना. म्हणजे के काढला तर राहतं ते मड. तसं अंतरी जो के आहे ना, आत्माराम, तो ह्या देहातला आत्माराम के गेला तर राहतं ते मड आहे ना. म्हणजे कोण आहे? देहबुद्धी राहते ते. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे देहबुद्धी आत्मबुद्धीकडे आली की तो केशव आहे, आणि आत्मबुद्धी देहबुद्धीकडे गेली तर काय? शेव तेवढंच राहतं. म्हणून दाखवलं केशव. केशव म्हणजे कोण? तोच आत्माराम, तोच परब्रह्म आहे. म्हणून केशव आपल्याला भेटणार कधी? कधी भेटणार आहे? बुद्धीची वैभव अन्य नाही तुझे. म्हणजे दुजे म्हणजे काय? आता द्वैत बुद्धीत अडकत बसायचं नाही त्याला. हा समाज काय ते हा अभंगच तशा प्रकारचा आहे, म्हणून मला तसं घ्यावं लागलेलं आहे. बघा तुम्हाला कसं कसं येते त्या पद्धतीने बघा. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या प्रमाणंदी मन नाही. म्हणजे रिद्धी सिद्धी काय? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. हे कसं आहेत माहिती काय? हे उपाधी आहेत. आपल्याला एक जर रिद्धी सिद्धी प्राप्त झाली, किती आहेत माहिती काय? काल सांगितलं तर बघा, अष्टसिद्धी आहेत. अष्टसिद्धी कुठल्या 8 सिद्धी आहेत माहिती आहे? मी ते लिहून काढले, मला एवढा पाठ नाहीत म्हणून. अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राक्याम्य, आणि काय? वशिता आणि वशिता आणि वशित्व. वशित्व म्हणजे वशित्व करून घेणे, एखाद्याला वशित्व करणे. आपण म्हणतो ना ही थोडीशी रिद्धी सिद्धीतली 8वे प्रकार, वशित्व करण्याचा एक प्रकार आहे सगळ्यांच्याकडे. एक म्हणतात वशित्व करून घ्यायचं. हा मंत्र म्हटलं की तो मंत्र म्हटलं की तो गंडा बांधला, दोरा बांधला आहे, थोटांदा येते. काय कुणाला एवढं म्हणजे प्राप्ती नाही आहे कुणाला. अनिमा म्हणजे काय? की शरीर सूक्ष्म करणे. हनुमंतरायाला ती अनिमा प्राप्त होते बघा. अष्टमा सिद्धीतली हनुमंतराय सूक्ष्म शरीर करायचं आणि कुठं पण जाऊ शकते ते हनुमंतराय. आणि महिमा म्हणजे मोठं शरीर करणे. हनुमंतरायाला ती पण प्राप्ती होती, मोठं शरीर करत होते त्याने. गरिमा म्हणजे काय? की एक वजन वाढवू शकतो आपण. गरिमा म्हणजे अंगदाकडे ही शक्ती होती, गरिमा शक्ती. रिद्धी सिद्धीतली गरिमा शक्ती अंगदाकडे. एकदा पाय ठेवला ना तो रावणाला देखील उचलला नाही बघा. आपण रामायण बघितलं त्यामध्ये. लघिमा म्हणजे काय? शरीर हलकं करू शकतो लघिमामध्ये. आणि प्राप्ती म्हणजे काय? की आपण काहीही प्राप्त करून घेऊ शकतो या जगातलं. प्राप्ती ह्या अष्टमा सिद्धी आहेत. ह्या प्राक्याम्य म्हणजे काय? इच्छित जे काय आपण मिळवू शकतो त्याप्रमाणे प्राक्याम्य आहे. आणि लघिमा म्हणजे काय? देवाचे गुण. ईशित्व म्हणजे काय? देवाचं गुण आपल्याला येणे म्हणजे ईशित्व सिद्धी पण आहे. देवासारखं होणे, तो कोपर आहे, देव स्वरूप झाले ना, ही ईशित्व म्हणजे ह्या रिद्धी सिद्धी आहेत. या अष्टमा सिद्धी काल पण आपण ही ओवी घेतली होती बघा. अष्टमा सिद्धीचा कोण आलाय पाड, वागो निधी आड कोणी तया. म्हणजे अष्टमा सिद्धी जरी प्राप्त झाले एखाद्या मनुष्याला, एखाद्या साधूला, एखाद्या ऋषीमुनीला, हे अष्टमा सिद्धी प्राप्त होत्या. पण इथं समर्थ रामदास स्वामीनं ह्या ओवीत काय म्हटले माहिती का? दासबोधातल्या अष्टमा सिद्धीचा कोण आलाय पाड, वागो निधी आड कोणी तया. म्हणजे ह्यातली एक जरी प्राप्त झाली तर आपण या जगात आपण एक विशिष्ट प्रकारचं राहू. आपल्याकडे बघा लहान वयाची जरी आपल्याला सिद्धी प्राप्त झाली, आपण कुठं पण जाऊ ना सूक्ष्म होऊन,
आत्ता म्हटलं तर लगेच पुण्याला, आत्ता म्हटलं की ह्याच्यात बस, त्याच्यात बस, विमानात बस, कुठं पण आपण जाऊ शकतो. म्हणजे मोठं व्हायचं असेल, कुठं पण काय पण कुठलीही प्राप्ती झाली तर आपल्याला म्हणजे आपण मनुष्य देहापेक्षा वेगळा होऊ शकतो है ना, अशी शक्ती आहेत ह्या. पण ह्या शक्ती जर मिळाल्या, ह्या शक्ती आपल्याला नाही आहेत, तरी पण म्हणतात काय माहितीये काय, ज्ञानोबा काय म्हणते, ही जर शक्ती जरी मिळाली तुला समज एक वेळेस, तर ही शक्ती जर मिळाली तर ती मोक्षाला आड येणार आहे. आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आपण म्हणतो ना, एक एक असतात बघा, आता कोण सर असतील तर क्षमा करा, म्हणजे एक भाग सांगायचे, म्हणजे एक एक जण म्हणतात ना, मी मी ना माझंच सांगतो, मग मी तवंदकर सर बोलतोय, मी तवंदकर बोलतोय एवढं सांगितलं तर चालतंय की नाही, सर आणि कशाला लावायला पाहिजे बरं. कोण असेल तर क्षमा असावी, सर लोक असतील तर. म्हणजे काय सांगायचं भाग काय, की आपण आपल्यालाच ती उपाधी लावून घेतो, मी अमकाय, मी तमकाय, मी तमकाय है ना. आमदार असले तर म्हणतोय काय, मी आमदार बोलतोय वगैरे 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 हा ना. ह्या काय आहेत माहिती काय, ह्या उपाध्या आहेत, उपाध्या. आणि सद्गुरू काय म्हणतात माहिती, अरे आम्हाला उपाधीचा शेंदूर लावू नका रे, आम्ही कोण सद्गुरू नाही आहे रे. आणि सद्गुरू हा महान असतो. म्हणजे जो असतो ना तो सांगत बसत नाही आहे, आणि जो नसतो ना तो लय असं सगळं सांगत बसतो. ज्याचं असतं ना 10 एकर रान रोड टच, तो शांत नम्रतेत असतो. आणि ज्याचं एकच गुंठा असतो रोड टच, तो असा काकत लिंबू अडकल्यावर असं जातो बघा. सांगायचं भाग काय माहिती काय, असा अभिमानात येतो, असा अभिमानात येतो. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाध्यात, उपाध्यात अडकत बसायचं नाही. मग जव त्या प्रमाणंदी मन नाही, म्हणजे परब्रह्माशी आपण एकरूप नाही, परब्रह्मात आपलं मन नाही आहे, तर ह्या सगळ्या रिद्धी सिद्धी सगळ्या काय आहेत माहिती काय, परब्रह्मापर्यंत जाऊ न देणाऱ्या आहेत. ह्या जरी मिळाल्या तर परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही, परमानंदी आपलं मन राहू शकत नाही तिथं. कारण का, आपल्याकडे आहेत ना त्या. लक्षात येते काय, मी कोण तर हाय असं वाटतंय, त्या रावणाला वाटत नव्हतं का, मला एवढा आहे, मला तेवढा आहे, काय तो विष्णू करतोय असं वाटत होता. रावण तर बघा, एक एक सांगू का, एक 10 मिनिटातच रावणाचं तर आले भाग. त्यांचा जन्म तर कसा झाला बघा. घेऊया महाराज जरा 5 मिनिटं इकडे तिकडे गेलं तर. मग बघा की ज्या वेळेला बघा असं त्याला वाटत होतं ना, ह्या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होते त्याला, पण हे कशामुळे प्राप्त झालं, ह्याला पण विष्णूचीच कृपा आहे. ज्या वेळेला विष्णुदेव रुक्मिणी आपल्याला काय ते लक्ष्मी मातेसहित पहुडले होते शेष नागावरती, आणि लक्ष्मी माता असं त्यांचं पाय चेपत आहे असं झोपलेलं असं असतं ना, त्यांना पण ती समाधी लागली होती. समाधी हरीची समसुखी विना, म्हणजे असे समाधीत झोपले होते. त्यावेळी तिथं सनकादिक आले. सनकादिक म्हणजे लहान लहान मुलं. तुम्ही सनकादिक संत, ते 4-5 वर्षाचे संत. सनकादिक म्हणजे काय माहिती, परवा सांगितलं ना महाराजांनी, ते कसं मी सांगितलं काय, की या ब्रह्मांडाचे डॉक्टर कोण आहेत, अश्विनी कुमार, आणि इंजिनियर कोण आहेत, विश्वकर्मा. तसं सनकादिककडे ऑफिशियल आहेत, ते ऑफिशियल बॉय म्हणा किंवा ऑफिशियल आहेत ते या ब्रह्मांडाचे. तसे ते आले तिथं, आणि त्यांना कुठेही एंट्री असते त्या सनकादिकांना, डायरेक्ट एंट्री, त्यांना कोणी अडवू शकत नाही. मग डायरेक्ट ते विष्णुदेवाचे तिथं आतमध्ये महालात चालले होते वैकुंठात. तोपर्यंत तिथं द्वारपाल होते, जय विजय. द्वारपालाने अडवलं असं ते भाला, आपण महाभारतात बघितले ना तशा प्रकारचं. लगेच अडवलं, त्यांना आला राग, आम्हाला अडवता. श्रीमद भागवतामध्ये हाय कथा, जो भागवताचार्य आहेत त्यांना माहित असेल. मग बघा की त्यांना अडवल्यानंतर त्यांना आला राग, अडवल्यानंतर त्यांना लगेच शापच द्यायला निघाले. ते संकादिक शाप द्यायला निघाले, तुम्ही ना 7 जन्म घेशीला म्हटले. त्यावेळेला लगेच महाविष्णू आतून आले. बाहेर आल्यानंतर बघा काय झालं वगैरे वगैरे सगळं विषय झाला. मग म्हणाले हा शाप तुम्ही कमी करा. मग सनकादिक काय म्हटले, 7 जन्म विष्णूचे भक्त म्हणून राशीला. जर कमी करायचं असेल तर 3 जन्म मिळतील तुम्हाला, पण तुम्ही या विष्णूचे काय होईल, तुम्ही दुश्मन होशीला. म्हणजे काय म्हणतात, शत्रू होशीला. शत्रू विष्णूचे तुम्ही शत्रू होशीला म्हणून सांगितले. तरी म्हटले ते आम्हाला 3च असू दे, शत्रू ते शत्रू. मग बघा ते जय विजयने एक मागणं मागितलं. विष्णुदेव आले होते तिथं. विष्णुदेवाला म्हटले, आमचं मरण ना तुमच्या हस्तेच यावं 3 जन्मात आमचं मरण. त्यावेळेला एक मागणं मागितलं जय विजयने. आणि त्यावेळेला मग पहिला अवतार झाला जय विजयचा, हिरणाक्ष आणि हिरण्यकश्यप. त्यावेळेला भगवंताला दोघांना मारण्यासाठी, नोटेड पॉइंट आहेत, त्यावेळेला दोघांना मारण्यासाठी 2 वेगवेगळे अवतार घ्यायला लागले. वराह अवतार घ्यायला लागले हिरणाक्षला मारायला,
आणि हिरण्यकश्यपूला मारायला नरसिंह अवतार घ्यायला, 2 वेगवेगळे अवतार घ्यायला. आता त्यांचा विस्तार काय करत नाही, पुढे जाऊया आपण. मग त्यांचा दुसरा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण. त्यावेळेला भगवंताला एकाच अवतारात घ्यावं लागलं, म्हणजे एक अवतार घ्यावा लागला, पण बाकीचं आणि बरंच केलं त्यानं. म्हणजे शबरीचा उद्धार केला, काय अहिल्याचा उद्धार केला, ताडकाचा वगैरे वगैरे. ताडका नाही वाटतं यामध्ये, काय ताडका ताडका आहे वाटतं. ताडका महाभारतात आहे का महाराज? जन्मामध्ये ताडका आहे. हा राम ताडका, हा ताडकाचा पण उद्धार, स्टार्टिंगला ताडकाचाच उद्धार केला त्याने, बरोबर. ते मला कन्फ्यूज झाला शब्द तो. तर पहिला स्टारला ताडकाचा उद्धार वगैरे वगैरे सगळं करत 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 गेले होते. असे हे सगळं 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 म्हणजे सांगायचं नोटेड पॉईंट काय, तिथं पहिल्यांदा 2 वेगवेगळे अवतार गेलेले, इथं सहजतामध्ये एकाच अवतारात दोघांना मारलं, कुंभकर्ण आणि रावणाला. आणि तिसरा अवतार त्यांचा झाला जय विजयचा. तो पहिला म्हणजे रावण झाला होता, तो कोण झाला, शिशुपाल. आणि तो दुसरा आहे तो दंतवक्र. शिशुपाल आणि दंतवक्र. त्यावेळेला भगवंताला अवतार त्यांच्यासाठी घ्यावा लागला नाही, म्हणजे सहजता मारलेले आहेत. महाभारत म्हणजे सगळं सगळं पांडवांच्यासाठी वगैरे वगैरे सगळं सगळं लीला वगैरे सगळं श्रीकृष्णाचं आपल्याला सगळं माहितच आहे सगळं, म्हणजे सहज मारलेलं आहे तिथं, त्यांच्यासाठी अवतार झाला नाही तो. असा सगळा तिन्हींचा क्रम दाखवला इथं. असे समाधी हरीचे समसुखे विना न साधेल जाणं द्वैत बुद्धी. म्हणजे भगवंत देखील तिथं समाधी घेऊ शकतो, आणि समाधीत राहतात भगवंत देखील. महाविष्णू देखील तिथं नामस्मरत असतात, आणि शंकर महादेव देखील नामस्मरत असतात, अखंड नामस्मरत असतात. सांगायचं काय भाग आहे, अष्टमा सिद्धीचा कोण आलाय पाड, वागवणे दे आड कोणी तया, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जाऊ त्या परमानंदी मन नाही. परमानंदात मन पाहिजे, त्या परब्रह्मात मन पाहिजे, नाहीतर त्या रिद्धी सिद्धी. हा इथं सांगायचं होतं काय, रावणाकडं सगळ्या रिद्धी सिद्धी होत्या, पण परब्रह्मात मन नव्हतं त्याचं. काय करतोय तो विष्णू, म्हणजे आपल्याकडे एवढा मोठा अहंकार होता है ना, हा अहंकार आपला गेला पाहिजे. फक्त रावणाकडे एकच होतं, अहंकार होता तो. आणि तो अहंकार जोपर्यंत जात नाही है ना, म्हणून नामदेव महाराज पण म्हणतात ना, अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझे विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे असावे तया कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्या मुखात निदान कशाचं, पांडुरंगाचं निदान आहे, त्याला अहंकाराचा वारा लागता का म्हणे. काय उत्तम भूमिका आहे बघा. अहंकार तर आपल्याला दिसतच नाही आहे, आणि त्याचा वारा लागता का म्हणे म्हणतात. अहंकार तर नव्हे, त्याचा वारा देखील लागता का म्हणे. एकदा काय झालं माहितीये काय, युधिष्ठिर त्यावेळेला तिथून चालले होते ना, नरकातून सगळे घेऊन चालले होते त्यांना, युधिष्ठिरांना. म्हणजे थोडस असं नरकाच्या साईडनं गेलं ते युधिष्ठिराला घेऊन. कशासाठी माहितीये काय, नरोवा कुंजरवा एवढंच बोलले होते त्यांनी, ते पण सद्गुरूच्या आज्ञेनं बोलले होते है ना. सद्गुरू म्हणजे श्रीकृष्णाच्या भगवंताच्या आज्ञेनं म्हटले होते, नरोवा कुंजरवा, हत्या आहे का माणूस आहे हे मला माहित नाही, एवढंच बोलले होते. तेवढ्यासाठी त्या नरकाच्या वाटेवरनं जायला लागलं होतं. आणि बघा, त्या वाटेवरनं जायला लागल्यानंतर त्यांच्या अंगाचा वारा त्या खितपत पडलेल्या नरकामध्ये होते ना सगळेजण, त्यांच्या अंगावर गेल्यानंतर ते एकदम ताजे तवाने प्रफुल्लित झाले ते सगळे, आणि उठून उभा राहिले आणि नमस्कार करायला. असे सगळे रोगाट सगळे, आपण कसं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळे रोगाट वगैरे पडलेले असतात, लक्षात आलं का, आणि एकदम असे तरतरीत होऊन उभा राहतात का नाही, असे ते सगळे उभा राहिले एकदम तरतरीत, आणि युधिष्ठिराला नमस्कार केले. आणि त्यावेळेला युधिष्ठिराने विचारले, त्यांच्याबरोबर चालले होते त्यांच्याबरोबर, त्यांना हे आता तर असे एकदम असे निस्तेज असे पडले होते, आणि इतकं ताजेतवाने कसे काय झाले. त्यावेळी त्यांनी सांगितलं, युधिष्ठिरा ही तुमचीच कृपा आहे, ह्या तुमच्या अंगाचा वारा लागून इकडं ह्यांच्या अंगावर गेल्यामुळे एवढे ताजेतवाने आणि प्रफुल्लित झाले याने. लक्षात आलं. मग युधिष्ठिर त्यावेळेला काय म्हटले माहित आहे, माझ्या अंगाचा वारा लागून एवढे जरी प्रफुल्लित होत असतील तर मला इथंच ठेवा ना. आपण काय म्हटलं असतं माहिती आहे का, ह्या ठिकाणी मला इथनं पहिला घेऊन चला है ना, मला या नरकातनं पहिला घेऊन चला. म्हणजे नरक म्हणजे आपल्याला पृथ्वीवरतीच बघायला मिळतो. जे काही मोठमोठे हॉस्पिटल असतात नाही, तिथं असं वर पाय टांगलेलं असतं बघा, नाकात नळ्या गाठलेल्या असतात किंवा आणि काय वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं जे आहे ना,
हे आपल्या नरकाचेच भोग आहेत. शेवटी येतच आहे. म्हणजे काय, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे. म्हणजे घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, जे का आपल्याला भोगावं लागतं, जे का आपल्याला करावं लागतं, ते आपल्या कर्माचे भोग असतात. ते मतिमंद ते खेद मानी योगे. मतिमंद, आपण मतिमंद आहोत, म्हणजे आपल्याला कळत नाही कुठल्या कर्माचे फळ भोगतोय, कुठल्या कर्माचे भोग भोगतोय. फळ नाही, फळ तर चांगलेच असतात, भोग भोगतोय. म्हणून ज्ञानोबा म्हणतात पुढच्या ओळीत, काय म्हणतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, हरी 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 हरीच पाहिजे. अखंड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं ना, बसता उठता जेवता धंदा करता नामस्मरणे विन राहणे. बसलोय हरी म्हणायचं, उठतोय हरी म्हणायचं, जेवण करताना नामस्मरण करत जर त्याचं ओवाळून जर आपण नामस्मरण करत जर जेवण केलं, तर बघा 38वा अध्याय श्री सद्गुरु चरित्र 38वा अध्यायामध्ये ती ब्राह्मणांची पत्नी होती ना, की चला आम्हाला जेवायला बोलवले सगळ्यांना. मग तो ब्राह्मण होता, तो येत नव्हता, पण सद्गुरूंना सांगितले, नरसिंह काय ते नरसिंह सरस्वती स्वामींना सांगितले, बघा आमचा नवरा येत नाही जेवायला, आणि तुम्ही जरा सांगा की त्या मोठ्या घराण्यात सांगितले, पाटलांना जेवायला सांगितले, त्यांनी काय काय आहेर वगैरे देणार आहेत, पंचपक्वान्नाचं ताट देणार आहेत, मी लय दिवस झालं लाडू खाऊन हो असं म्हणायला लागले ते. मग सद्गुरू सांगितले, अरे जा तिच्यासाठी. तो ब्राह्मण होता तो. मग ब्राह्मण घेऊन गेला जेवायला. घेऊन गेल्यानंतर बघा ते जेवायला बसले होते ना, तिथं ना श्वान शुकर वगैरे सगळे त्यांच्या ताटात जेवण करताना दिसलं तिला, आणि तिचं मन ढ्यालं तिच्यापासून, म्हणजे एकदम असं तिटकार आला तिला. म्हणून ते जे श्वान शुकर सूक्ष्म रूपाने तिथे जेवायला येतात ना, ज्यावेळेला आपण ओवाळतो ना, ओवाळल्यानंतर ना, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीचे कर्म म्हणायचं आणि जेवायचं. देवाचं नामस्मरण करत जेवलं ना, तर सूक्ष्म वासना तिथं जेवायला येत नाहीत आपल्या. आणि एक पूर्वीच्या काळी असं करायचं, ते ओवाळायचं आणि पळीवर पाणी प्यायचे बघा ऋषीमुनी वगैरे. का पळीवर पाणी प्यायचं माहिती आहे काय, ही आत जी आपल्या हे येतं, काय म्हणतो तर नळ्या आहेत ना, नळ्या काय म्हणतात त्याला, पाईपलाईन, अन्ननलिका म्हणतात, पाईपलाईन म्हणतो काय, अन्ननलिका आहे ना, ते सुटसुटीत म्हणजे असे चेंबलेले असले तर सगळी हे व्हावी, म्हणून त्यासाठी ते एक घोट पाणी प्यावं. एकच घोट पाणी प्यायचं. एक अर्धा ग्लास पाणी पितात, अर्धा ग्लास पाणी प्यायचं नाही. अर्धा ग्लास पाणी पिले काय होतं माहितीये काय, पोटामध्ये जठराग्नी तेने लागे क्षुधाजनी, रुची करता भोजनी प्राप्त होते. म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की पोटामध्ये जठराग्नी आहे. पोटामध्ये पण पंचभूत आहेत बघा. इथं पोटामध्ये जठराग्नी आहे, आकाश आहे, तिथंच पाणी आहे, तिथंच वायू आहे, तिथंच तेज आहे, सगळं तिथंच आहे, पण विजत नाही ते कधी. पोटामध्ये जठराग्नी आहे, तेने लागे क्षुधाजनी. क्षुधा म्हणजे काय, भूक लागते, जनी म्हणजे माणसाला. रुची करता भोजनी प्राप्त होते, लाळ त्याच्यामुळे सुटते आणि रुची प्राप्त होते, म्हणजे भूक लागली की आपल्याला अन्न जेवण गोड वाटतं. भूक लागली नसली तर पंचपक्वान्न ताट दिलं तर पण जेवत नाही बघा मनुष्य. तसं म्हणजे पोटामध्ये उत्तम भाग आहे काय, तर भूक लागली असली तर जेवण जातं. हे सगळा इथं भाग आहे. काय सांगाल तो, जे सांगाल तर ते गेलंच, माझ्या डोक्यातूनच गेलं ते. पोटामध्ये जठराग्नी, तिथं आलो. काय सांगाल तो विषय, जेवायचं पाणी प्यायचं. हा करेक्ट. म्हणजे जे पाणी पितो ना आपण, पाणी का प्यायचं नाही अर्धा ग्लास, तर अग्नी आहे ना तो विजतो. जसं आपण तवा तापलेला असतो, त्यात भाकरी टाकतो ना, जर आपण भाकरी टाकलं आणि त्यात जरा पाणी ओतल्यावर काय होणार आहे, लगेच ते ठिसूळ होणार. तसं अग्नी विजतो म्हणून पाणी प्यायचं नाही. आणि जेवायचं. जेवल्यावर एकच घोट पाणी प्यायचं, म्हणजे अन्ननलिकात सगळं अन्न जावं व्यवस्थित म्हणून. अर्ध्या पाऊण तासाने पाणी प्यायचं. मग त्यावेळेला ते सगळं अन्न सगळं काय होतं, पचन होतं. अन्न हे हीट असतं, गरम असतं. जर पाणी वाटलं तर ते सगळं कणकीत पाणी वाटल्यागत होतं, म्हणून लगेच पाणी प्यायचं नाही. हा त्याचा मागचा भाग आहे. ज्ञानदेव रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. झालेली श्री सेवा श्री सद्गुरु चरणी समर्पित, महाराजांच्या चरणी समर्पित, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो, तुम्हाला सर्वांना समर्पित करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.